नमस्कार, मी नयन धावडे आणि मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या या चॅनलवरती। तुमची त्वचा तेलकट आहे, तुम्हाला सुद्धा फोड येतात, मला सुद्धा असं वारंवार व्हायचं। त्यामुळे अशामध्ये आपल्याजवळ असे कोणते प्रोडक्ट आहे जे असायलाच पाहिजे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर असताना किंवा अत्यंत शारीरिक धावपळ झालेली किंवा मासिक पाळीच्या आधी किंवा स्ट्रेसमध्ये माझा चेहरा तेलकट येऊन हार्मोनल ॲक्ने किंवा हॉट पिंपल्स असे बऱ्याचदा मला व्हायचे। त्यामुळे माझ्या स्वानुभवातून मी तुम्हाला असे काही प्रोडक्ट सजेस्ट करणार आहे ज्याने या समस्या तुम्हाला कधीही अनुभव येणार नाही। आता हे कितीतरी प्रोडक्ट मी कितीतरी काळापासून यूज करत आलेले आहे, म्हणजे माझ्या वापरीत आहे आणि काही प्रोडक्ट अजून सुद्धा मी वापरते। त्यामुळे माझ्या मते हे प्रोडक्ट बेस्ट आहे। नंबर 1, आता आपली त्वचा तेलकट आहे त्यामुळे बऱ्याचदा ॲक्ने किंवा छोटे छोटे कुता येणे किंवा पिंपल्स येणे किंवा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स अशा बऱ्याचदा आपल्याला ह्या समस्या येतात आणि त्यानंतर मग स्कार्स निर्माण होणे, खड्डे येणे हे तर अत्यंत स्वाभाविक आहे। आता हे सर्व होऊच नाही यासाठी सर्वात बेस्ट आणि सर्वात इफेक्टिव्ह प्रोडक्ट म्हणजे ॲक्ने प्रो स्किनसाठी फेस वॉश आणि त्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे की हे सेरिवियाचं फेस वॉश। आता सेरिविया सेरवेज असं काही जे प्रोनाउन्सिएशन आहे, परंतु ह्या प्रोडक्टमध्ये अत्यंत माइल्ड प्रमाणात सॅलिसिलिक ॲसिड आहे आणि आता तुम्हाला सुद्धा माहीत झालं असेल की सॅलिसिलिक ॲसिड ॲक्ने स्किनसाठी किती उपयुक्त आहे, म्हणजे त्याने ॲक्ने कमी होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे प्रेग्नेन्सी फ्री सुद्धा आहे, कारण की हे आपण वरती चेहरा लावणार आहोत, हे आतमध्ये जाणार नाही आहे आणि बऱ्याचदा प्रेग्नेन्सीमध्ये आपल्याला हार्मोनल्स इम्बॅलन्स होतात, त्यामुळे बऱ्याचदा त्याच्यावर ॲक्ने येतोच। आता टीनेजर्ससाठी हे प्रोडक्ट थोडं स्ट्रॉंग असू शकते, त्यामुळे 20च्या नंतरचे सर्व लोक तुम्ही हे प्रोडक्ट नक्की यूज करू शकता। छान सकाळी किंवा आणि रात्री सुद्धा याने तुम्ही फेस क्लीन करून छान प्रत्येक स्किन केअरच्या रूटीन फॉलो करू शकता आणि याला यूज केल्यानंतर तुम्हाला काही महिन्यातच फरक जाणवेल की तुमचे ॲक्ने येणे, तुमची त्वचा तेलकट होणे, जे स्कार्स होते ते कमी झालेले असेल। हा माझा स्वतःचा अनुभव आहे, त्यामुळे हा प्रोडक्ट नक्की यूज करून एकदा तरी बघा। नंबर 2, सिरम। आता असं काही सिरम जे तुमच्या त्वचेवरील ऑइल प्रोडक्शन कमी करेल, म्हणजे ऑइल सिक्रेशनचं प्रमाण जे आहे ते कमी करण्यात मदत करेल। तर आता यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट किंवा सर्वात इफेक्टिव्ह घटक तो म्हणजे नायसिनेमाइड। आता नायसिनेमाइड यूज करताना मी तुम्हाला नक्की हे सजेस्ट करेल की सुरुवात म्हणजे अगदी तुम्ही आता सुरुवातीपासून यूज करत आहात तर थोड्या कमी प्रमाणात कमी पर्सेंटेजचे जे प्रोडक्ट आहे त्यापासून सुरुवात करा। एकदा तुमच्या त्वचेला त्याची सवय झाली की मग तुम्ही थोडं लार्जेस्ट पर्सेंटेजवर जाऊ शकता। त्यासाठी सुरुवात जर असेल तर मिनॅमिलिस्टचं 5% नायसिनेमाइड सिरम येतं, हे अगदी तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी यूज करायचं आहे। त्यामुळे ही प्रोडक्ट बॉटल संपेपर्यंत, म्हणजे ही बॉटल अगदी पूर्ण संपेपर्यंत जेव्हा तुमच्या स्किनचं टॉलरन्स लेवल वाढेल तेव्हा तुम्ही मग ऑर्डिनरीचं 10%चं नायसिनेमाइड यूज करा। पण सुरुवात ही नक्की 5% पासून सुरुवात करा, कारण की लगेच एखाद्या मॅक्स प्रोडक्टकडे किंवा मॅक्स पर्सेंटेजकडे जाण्याच्या आधी त्या स्किनला सवय होऊ द्या की या नायसिनेमाइड सिरम थोडं स्ट्रॉंग असतं। त्यामुळे 5% जेव्हा ही बॉटल पूर्ण संपेल त्यानंतर मग 10% याकडे यूज करा। याने तुमचे चेहऱ्यावरचे जे स्कार्स आलेले असेल, काळे डाग आलेले असेल, ॲक्ने आलेले असेल, हे सर्व कमी करायला मदत करतं। अगदी 2 किंवा 3 महिन्यानंतर तुमचा चेहरा अगदी क्लीन झालेला असेल। ह्या मते मी तर तुम्हाला नक्की सांगेल की नायसिनेमाइड सिरमला तुमच्या रूटीनमध्ये वापरायला सुरुवात करा। नंबर 3, आता बऱ्याचदा आपली त्वचा तेलकट असते त्यामुळे मला मॉइश्चरायझरची गरज नाही
असं प्रत्येकाचं मत असतं, परंतु हे अत्यंत चुकीचं आहे. जर तुमच्या चेहऱ्याला तुम्हाला अगदी स्मूथ आणि हायड्रेटेड टेक्स्चर द्यायचं असेल किंवा एक्स्ट्रा ऑइल सोडून एक्स्ट्रा ॲक्ने बंद करायचं असेल, तर एक उत्तम प्रकारचं मॉइश्चरायझर लावणं हे तितकंच गरजेचं सुद्धा आहे. यामध्ये एक सायंटिफिक नियम किंवा सायंटिफिक रिझन असतं. जेव्हा आपण आपल्या चेहऱ्याला खूप हार्शली प्रमाणात फेसवॉश यूज करतो, एक्सफोलिएट करतो, त्यामुळे त्वचा आपली तितकी कोरडी झालेली असते आणि लगेच आपल्या मेंदूला सूचना मिळते की ऑइल सोडा आणि त्यानंतर मग त्वचा तेलकट होऊन परत ॲक्ने, स्कार्स, गड्डे पडणे हे पूर्ण चक्र, दृष्टचक्र चालू होतं. त्यामुळे आपल्या चेहऱ्याला खूप छान प्रमाणात मॉइस्ट करणं, अगदी त्वचा मुलायम करणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल की मिनिमलिस्टचं मॉइश्चरायझर तुम्ही यूज करून बघा. म्हणजे अत्यंत थोडंसं तुम्हाला जाणवेल की महागड्या कॅटेगरीमध्ये येऊ शकतं, परंतु एकदा त्याला सवय झाली, कारण की थोड्या प्रमाणात लावायचं असतं. याची कन्सिस्टन्सी खूप घट्ट आहे, त्यामुळे तुम्हाला थोड्या प्रमाणात घेऊन अत्यंत छान प्रकारे चेहऱ्याला त्याची मालिश करायची असते. परंतु याने तुमच्या चेहऱ्याला स्मूदिंग किंवा हायड्रेटिंग खूप मोठ्या प्रमाणात मिळतं. त्यामुळे अत्यंत सकाळी रात्री तुम्हाला छान याचा यूज करायचा आहे. कोणत्याही ऑनलाईन शॉपिंग ॲपमध्ये किंवा मार्केटमध्ये किंवा मेडिकलमध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट नक्की मिळेल. त्यामुळे माझ्या मते मॉइश्चरायझर लावणं हे कोणत्याही स्किनला तितकंच गरजेचं असतं. नंबर 4, आता तेलकट त्वचा असेल तर कोणत्याही गोष्टीतून आपल्याला ॲक्ने येतं. म्हणजे ते स्ट्रेसमुळे असो, मासिक पाळीच्या आधी असो, किंवा हार्मोन्स इम्बॅलन्स झाले असो, किंवा खूप डेलीमध्ये आपलं तेलकट पदार्थ आपल्या पोटामध्ये गेलेला असो, असं बऱ्याचदा या सर्व रिझनमुळे आपल्या चेहऱ्यावरती ते हार्मोन्स, ॲक्ने येणे, हॉट पिंपल्स येणे, काळे डाग येणे किंवा व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स असे बऱ्याचदा होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या वेळी खूप आपल्याला स्ट्रॉंगली पिंपल्स आलेला असतो आणि आपल्याला कोणत्या तरी समारंभाला जायचं असतं, त्यावेळी एक आपला समज असतो आपल्या चेहऱ्याला जर एखादं पिंपल्स आले तर आपण तितकं कॉन्फिडेंटली फीलसुद्धा करत नाही. आता असं कोणतं प्रोडक्ट आहे का ज्याने एका रात्रीमध्ये तुमचं पिंपल्स गायब करेल? तर त्यासाठी ते प्रोडक्ट असतं स्पॉट ट्रीटमेंट. आता स्पॉट ट्रीटमेंट म्हणजे नक्की काय? असं काही प्रोडक्ट जे रात्री लावल्यानंतर तुमच्या सकाळी तुमचा ॲक्नेचा जो फुगवटापणा असतो, म्हणजे जो बबल्सपणा असतो, तो अगदी कमी करतो. आता हे अत्यंत छोटं जर पिंपल्स असेल तर ते क्युअरसुद्धा करतं. त्यासाठी मी बऱ्याचदा ते पिंपल्स पॅचेस असतात ते सुद्धा यूज करून झालेले आहे. परंतु मी तुम्हाला सजेस्ट करेल की नायकावरती पिंक फाउंड्री, म्हणजे एक व्हिडिओ तुम्हाला दिसेल की पिंक फाउंड्रीचं एक स्पॉट करेक्टर येतं. साधारण इतकुशी ती बॉटल असते आणि त्यामध्ये वरच्या प्रमाणात एक वॉटरी टेक्स्चरचं द्रव असतं आणि खाली पावडर असतो. परंतु याला शेक नसतो करायचं, याला मिक्स नाही करायचं. आपल्याला कापसाचे जे बड्स असतात ते आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचं. थोडं त्याला पावडरी प्रमाण आणि तो वॉटरी टेक्स्चर लागल्यानंतर जिथे जिथे आपल्याला पिंपल्स आहे तिथे तिथे त्या नेमक्या जागी ते लावायचं आहे. रात्री लावायचं, सकाळी उठल्यानंतर मॅजिक तुम्हाला जाणवेल की तुमचे ॲक्ने हे कमी झालेले असेल. म्हणजे छोटा ॲक्ने असेल तर तो पूर्ण क्युअर झालेला असेल, किंवा तो ती जी ॲक्नेची जागा होती ती कोरडी तरी केली असेल, किंवा त्याचा जो फुगवटापणा आहे तो सुद्धा कमी झालेला असेल. त्यामुळे एका रात्री जर आपल्याला घालवायचं असेल त्यासाठी हे स्पॉट ट्रीटमेंट तुम्हाला नक्की उपयोगी पडणार. त्यामुळे कोणत्याही दुसरे स्पॉट ट्रीटमेंटची तुम्हाला गरज नाही, कोणत्या डर्मॉलॉजिस्टची गरज नाही. जर तुम्हाला लगेच फरक जाणवायचा असेल तर तुम्ही या अशा पिंक फाउंड्रीच्या स्पॉट करेक्टरमध्ये जाऊ शकता आणि ते यूजसुद्धा करू शकता. नंबर 5, आता बऱ्याचदा तेलकट त्वचेवर ॲक्ने येणं, पिंपल्स येणं किंवा ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स येणं हे होत राहतं. परंतु याचं रिझन काय, मूळ काय,
तर आपली त्वचेवरील जे ऑइल उत्पादक आहे ते जास्त प्रमाणात असणं, म्हणजे आपल्या त्वचेवर ऑइल खूप प्रमाणात येणं, त्यामुळे या बऱ्याचदा आपल्याला या समस्या येतात. आता ह्या कशा कमी करायच्या, म्हणजे स्कार्स कसे कमी करायचे, ऑइल सिक्रेशन कसे कमी करायचं, त्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे एक्सफोलिएट करणं. चेहऱ्यावरील स्कार्स घालवायचे आहे, चेहरा एकदम ताजेतवाना करायचा असेल तर एक्सफोलिएट हे खूप उत्तम ऑप्शन आहे. आता एक्सफोलिएट करण्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की ग्लायकोलिक ॲसिडचं टोनर तुम्ही यूज करू शकता. त्यामुळे ऑर्डिनरीचं ग्लायकोलिक ॲसिडचं टोनर येतं. हे तुम्हाला छान कॉटन पॅडने आपल्या संपूर्ण चेहऱ्यावरती टॅप करून लावायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आठवड्यातून तुम्हाला हे 2दा यूज करायचं आहे, अगदी 2च वेळा. कारण की हे कोणतेही नॉर्मल फेसवॉश नाही आहे, हे एक ॲसिड आहे, एक्सफ्लोएटिंगचं काम करतं. त्यामुळे दररोज तुम्ही असं यूज नाही करू शकत, त्यामुळे तुमची स्किन अत्यंत प्रमाणात सेन्सिटिव्ह होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला आठवड्यातून हे 2 वेळा यूज करायचं आहे. आणि खूपच तुम्ही अगदी बिगिनर आहात तर आठवड्यातून एकदा यूज केलं तरी चालेल. याने तुम्ही जिथे जिथे तुम्हाला काळवटपणा आलेलं असेल तिथेही सुद्धा वापरू शकता. छान कॉटन पॅडनी आपल्या चेहऱ्यावरती त्वचेवरती छान त्याला पुसून घ्यायचं. तुम्हाला इतक्या लवकर याचं एक रिझल्ट दिसेल, कारण की तुमच्या त्वचेवर थोडं तुम्हाला असं वाटू शकते की हे स्ट्रॉंग असल्यामुळे काही वेगळा परिणाम होईल का, पण असं काही होणार नाही. तुमच्या त्वचेवरील तितक्याच लवकर ते इफेक्ट दाखवायला सुरुवात करतं. थोडं महाग होतं, परंतु ते इतकी मोठी बॉटल तुम्हाला आठवड्यातून 2च वेळा लावायची आहे. त्यामुळे बऱ्याच काळ तुम्हाला टिकणार सुद्धा आहे, पण याचा इफेक्ट तुम्हाला खूप लवकर जाणवेल. त्यामुळे ग्लायकोलिक ॲसिड तुमच्या रुटीनमध्ये फॉलो करा. जर तुम्हाला स्कार्स, तुमचे जे काळे डाग आलेले असेल किंवा तुमच्या त्वचेवर जे गड्डे पडलेले असेल, हे सगळं याने कमी होईल. त्यामुळे ग्लायकोलिक ॲसिडचं हे टोनर नक्की यूज करा. या सर्वानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर नक्की लावायचं आहे, कारण की याने तुमच्या त्वचा तितकीच कोरडी सुद्धा पडते. त्यामुळे भरपूर प्रमाणात छान मॉइश्चरायझर लावायचं आणि छान निखळ त्वचा अनुभव घ्यायचा. म्हणजे जे स्कार्स, पिंपल्स तुम्हाला आता त्रास देत होते ते सुद्धा देणार नाही आणि तुमची त्वचा अत्यंत छान निखळ ताजतवानी सुद्धा होईल. तर असे काही प्रोडक्ट जे मी इतक्या काळापासून यूज करत आले आहे, ज्याने मला इफेक्ट मिळाला, माझे ॲक्ने बंद झाले, माझ्या त्वचेवरील जे ऑइल सिक्रेशन होतं ते खूप मर्यादित प्रमाणात झालेलं. त्यामुळे असे कमी प्रोडक्ट तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये फॉलो करू शकता आणि ह्या सर्व समस्यांना दूर करू शकता. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.